बातमी आहे पंढरपूरमधून। पंढरपुरात सध्या सूर्य आग ओकत असून उन्हाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। अशातच आता मंदिर प्रशासनाने मंदिर परिसरात छत लावण्यास सुरुवात केली असून रस्त्यावरही पाय भाजू नयेत यासाठी ग्रीन मॅटच्या पट्ट्या अंथरण्यास सुरुवात केली आहे। उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी भाविकांसाठी मंदिर परिसरात मंडप उभारण्याचे काम सुरू करण्यात आले। याचाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। 42 पेक्षा जास्त तापमान झाल्यामुळे पंढरपुरात भाविकांची संख्या रोडावली असली तरी लहान लहान बाळांसह सर्व भाविक अशा उन्हातही विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत आहेत। जवळपास किती महिन्याचं बाळ आहे? 5 महिन्याचं आहे। 5 महिने। एवढ्या उन्हात घेऊन आलाय तुम्ही? हो दर्शन। कुठून आलाय? अंबाजोगाई। अंबाजोगाई। किती वेळ दर्शनात उभं? 9 वाजल्यापासून। ऊन लागलं? हा। कुठून आलाय माऊली? नांदेड। नांदेड। काय ऊन भरपूर आहे का? भरपूर आहे। भरपूर आहे। त्रास होतोय का? त्रास होणार सर। काय करायला पाहिजे? काय करतो? सावली करायला पाहिजे। सावली करायला पाहिजे। भाविकांच्या मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत या उन्हामुळे। अजून काही भाविक आलेले आहेत। ज्या पद्धतीने ऊन वाढत चाललेलं आहे ते बघून माऊली कुठून आले? अहिल्यानगर श्रीगोंदा काष्टी। बर काय ऊन काय भरपूर आहे का? हा भरपूर ऊन आहे। पुण्यावरून काय परिस्थिती? ऊन कसं आहे? ऊन कडक आहे। ऊन त्रास झाला का? नाही त्रास झाला, खूप त्रास झाला। उन्हाचा खूप त्रास। अशा रीतीने ही परिस्थिती आहे भाविकांची। मोठ्या संख्येने भाविक आलेले आहेत, लहान लहान मुलांसह आलेले आहेत। मात्र ऊन मोठ्या प्रमाणात लागत असल्यामुळे त्यांनाही खूप मोठा फटका या उन्हाचा बसतोय। अजून सावली करण्याची मागणी या भाविकांकडून केली जाते। विठ्ठलाचं दर्शन घेताना जो काही त्रास जाणवतोय हा जरा कमी व्हावा हीच अपेक्षा आहे भाविकांकडून केली जाते। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाणी, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।